आज दुपारी 4 वाजता रोहित पवार एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत ते बरंच काही सांगणार आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ते काही गौप्यस्फोट सुद्धा करतील असं देखील सांगितलं जातंय. त्यामुळे आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले ते फक्त रोहित पवार यांच्या या पत्रकार परिषदेकडे. इकडे मात्र भाजपच्या गोटामध्ये काही अंतर्गत हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या संबंधातल्या या सगळ्या हालचाली आहेत आणि बघा त्याचे संकेत कसे मिळाले आहेत आपण बघू. मित्र हो, नमस्कार. जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये काही मोठ्या घडामोडी होतील, त्या घडवून आणल्या जातील असं आधीपासूनच सांगितलं जात होतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत स्वतः अजित पवार यांनी दिलेले होते. अजितदादांच्या आकस्मिक जाण्यामुळे राजकारणाची बरीच समीकरणं आता बदललेली आहेत आणि आगामी काळात ती आणखी बदललेली दिसतील. बघा, या निवडणुकाचे निकाल लागले आणि लगेचच्या लगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाली. काय घाई होती याची सुद्धा चर्चा सुरू झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्या पाठोपाठ सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या. एकीकडं शरद पवार हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि दुसरीकडे राजकारणातल्या घडामोडी अत्यंत वेगानं घडू लागलेल्या आहेत. तिकडं दिल्लीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं शिजत असल्याचे संकेत सुद्धा आता मिळालेले आहेत. अमित शहा यांनी एक ट्विट केलं आणि या एका ट्विटचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीनं बाजी मारली. सगळ्याच्या सगळ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीनं आपला झेंडा फडकावला. या 12 पैकी 8 जिल्हा परिषदेमध्ये भाजप, 3 जिल्हा परिषदेमध्ये शिंदे गट आणि पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली. म्हणजे एकंदर हा विजय महायुतीचा आहे. पण तरी सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बेदखल केलं. बेदखल. अमित शहा यांनी एक ट्विट केलं. निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांनी एनडीएचं अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचा उल्लेख केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख करणं मात्र त्यांनी टाळलं. निवडणुकीतला विजय हा महायुतीचा आहे आणि या महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा आहे. पण तरी सुद्धा अमित शहा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बेदखल केलं. अमित शहा आपल्या ट्विटमध्ये कसं काय म्हणाले बघा. निवडणूक कुठलीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीएवर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो असं अमित शहा म्हणाले. पण यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा, अजित पवार यांचा किंवा सुनेत्रा पवार यांचा अजिबात उल्लेख केलेला नाही. राष्ट्रवादीला अनुल्लेखानं मारण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे त्यांनी खरं तर महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जमेलच धरलं नाही ना. आणि एवढ्या मोठ्या गोष्टी कधी चुकीने वगैरे, नजर चुकीने वगैरे असं काही होत नसतं. यामागं खूप राजकीय डाव असतात, गणित असतात. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची मोठी चर्चा राजकारणामध्ये होत असतानाच अमित शहा यांच्याकडून राष्ट्रवादीचा उल्लेख टाळणं ही तशी सामान्य गोष्ट नक्कीच नाही. भाजपच्या प्रत्येक कृतीमध्ये काही ना काही अर्थ दडलेला असतो, राजकारण दडलेलं असतं, डावपेच दडलेले असतात आणि म्हणूनच मग या ट्विटकडे सुद्धा गंभीरपणे पाहिलं जाऊ लागलंय. राष्ट्रवादीवर मानसिक दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे की राष्ट्रवादीची आपल्याला गरज नाही हे दाखवायचा हा प्रयत्न आहे.
याची उत्तर सुद्धा आपल्या राजकारणामध्ये सध्या शोधली जाऊ लागली आहेत. काही ना काही दिल्लीमध्ये शिजतंय हे मात्र नक्की. आणि आता दुपारी 4 वाजता रोहित पवार हे आपल्या ट्विट मधून काय गौप्यस्फोट करतात आणि काय धमाका करतात हे सुद्धा खरं तर उत्सुकतेचं आहे. पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.